बलिदानों का सपना जब सच हुआ, बलिदानों का सपना जब सच हुआ, तभी ये देश आजाद हुआ। आज सलाम करें उन वीरों को जिनकी शहादत से ये देश गणतंत्र हुआ, ये देश गणतंत्र हुआ। सर्वप्रथम या भारत भूमीला शतशः नमन करते आणि ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या स्वतःच्या रक्ताची राख रांगोळी करून भारत देश घडविला, त्या सर्व क्रांतिकारांना मी वर्ग 5वीची विद्यार्थिनी श्रेया साखरे विनम्र अभिवादन करते। तसेच उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन वर्ग आणि आपल्या सर्वांना, आज 26 जानेवारी हा दिवस फक्त झेंडावंदन करण्याचा दिवस नसून भारतीय संविधानाचा आणि संविधान देणाऱ्या भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करण्याचा दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन। कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा इथली जनता कुठल्या तरी राजकीय व्यवस्थेची गुलाम होती। ती गुलामी मिटवण्यासाठी बाबासाहेबांनी देशातील शोषित, पीडित, वंचित, स्त्रिया आणि ज्यांना माणूस म्हणूनच ओळख नव्हती अशा सर्वांच्या मानवमुक्तीचा जाहीरनामा लिहिला। तो जाहीरनामा 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला अर्पण केला। तो जाहीरनामा म्हणजेच भारताचं संविधान आणि हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी या देशात लागू झाले। तेव्हापासून प्रजेची सत्ता आली, तुमच्या आमच्या हातात हक्क व अधिकार आले। कोई किसी का राजा नहीं, कोई किसी का गुलाम नहीं, हा चमत्कार त्या संविधानाने केला। खर तर संविधान म्हणजे फक्त कायद्याचं पुस्तक नसून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासारख्या मूलभूत तत्वांवर चालण्याची प्रेरणा देणारं आणि तुमच्या आमच्या जगण्याचं बहुमोल शस्त्र म्हणजे संविधान। जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी ने माझी हे संविधान करते। हे संविधान त्याचीही रक्षा करते जो या संविधानालाच विरोध करते। म्हणून संविधानाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे। पण आज आपण आपला इतिहास विसरून भविष्यकाळ सुद्धा विसरत चाललो आहोत। बेरोजगार नोकरीसाठी भटकत आहे, भ्रष्टाचाराने मोठमोठी व्यवस्था पोखरली जात आहे, धर्माच्या नावावर हिंसेचा कल्लोळ उठत आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या वादात अटकून एकमेकांत वैर निर्माण करीत आहे। बहती है ये प्रेम की गंगा बहने दो, बहती है ये प्रेम की गंगा बहने दो, क्यों करते हो देश में दंगा खुशियार रहने दो। लाल हरे नीले रंगों में मत बांटो हमको, छत के ऊपर सिर्फ एक तिरंगा रहने दो, सिर्फ एक तिरंगा रहने दो। आज राष्ट्र निर्मिती करणे खरंच खूप कठीण झाले आहे। ज्याच्या खांद्यावर राष्ट्र निर्मितीची जबाबदारी तो तरुण देशापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला महत्त्व देत आहे। जवानीच्या नादात दिवाणी होऊन भवानीच्या मागे फिरत आहे। अहो, ज्या मुलाला त्याची पॅन्ट सुद्धा बाप घेऊन देतो तोही म्हणतो पिल्लू तुझ्यासाठी काय पण। मग तुम्हीच सांगा कसे होणार परिवर्तन, कसे करणार या देशाचे संरक्षण। अरे युवा वो नहीं होते जो हवा के साथ चलते हैं, युवा वो नहीं होते जो हवा के साथ चलते हैं, युवा तो वो होते हैं जो हवा का भी रुख बदल देते, जो हवा का भी रुख बदल देते। मित्रांनो, आज एकाही आमदार खासदाराचं पोरगा मिलिटरीत नाही, एकाही डॉक्टर इंजिनियरचं पोरगा मिलिटरीत नाही। मग मिलिटरीत पोरगा कोणाचं? ज्याचा बाप दिवसभर शेतात काम करतो ना, त्याचंच पोरगा हातात रायफल घेऊन देश सांभाळतो। पण आज त्या शेतकरी बापाला मात्र आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे। हे आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे। आज सर्वाधिक देव आपल्या देशात, सर्वाधिक संत आपल्या देशात, कीर्तनकार, प्रबोधनकार
आपल्या देशात, वक्ते व्याख्याते आपल्या देशात, तरी पण गरिबाला लुटणारे सुद्धा आपल्याच देशात. खर तर या देशात मंदिरं बांधल्याने काही होणार नाही. त्यासाठी आपला देश मंदिर बनवावा लागेल. मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बांट दिया भगवान को, मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बांट दिया भगवान को, धरती बाटी अंबर बाटा, मत बांटो इंसान को, मत बांटो इंसान को. कदाचित भारत हा जगातला एकमेव देश असेल जिथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळदंडाने बांधून ठेवावा लागतो. या देशाचा जीडीपी दूध नाही तर दारूवर चालतो. मग प्रश्न पडतो, आपण स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करीत असताना कोणता देश निर्माण करीत आहोत? कोणता देश निर्माण करीत आहोत? आपण अभिमानाने म्हणतो, भारत माझा देश आहे, निश्चितपणे माझाच देश आहे आणि त्याला महासत्ता बनवण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. हा संकल्प घेऊन प्रत्येक युवकाने भारताला यशाच्या शिखरावर न्यायचे आहे. आपला भारत देश महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे आणि त्याला महासत्ता बनवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. त्याला महासत्ता बनवण्यासाठी सगळ्यांनी योगदान देऊया आणि जगालाही हेवा वाटेल असा भारत घडवूया. शेवटी मी एकच म्हणेन, एकता का प्रण लेकर नव भारत का निर्माण करे, एकता का प्रण लेकर नव भारत का निर्माण करे, नव भारत कुछ ऐसा हो जो भेदभाव को दूर करे. छोड़ो बैर की बातें, हर धर्म का सम्मान करे, छोड़ो बैर की बातें, हर धर्म का सम्मान करे, भावी पीढ़ी गर्व करे, ऐसा भारत निर्माण करे. भावी पीढ़ी गर्व करे, ऐसा भारत निर्माण करे. रहे तिरंगा हरदम ऊंचा, ऐसा मिलकर काम करे, रहे तिरंगा हरदम ऊंचा, ऐसा मिलकर काम करे. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अतिशय जोरदार आणि मंत्रमुग्ध करणारं हिचं हे भाषण होतं. वर्ग 5वीचीच विद्यार्थिनी आहे श्रेया साखरे आणि मागल्या वेळेस 15 ऑगस्टला तडफदार असं भाषण तिने केलेलं आहे आणि ते मुद्दे सुद्धा हे लेटेस्ट राहतात. समाजामध्ये काय घडत आहे त्याचं जे वॉच आहे आणि ऑब्झर्वेशन आहे वर्ग 5वीचीच विद्यार्थिनी आहे ती करत राहते. असे आपल्या शाळेचे विद्यार्थी आणि हे जो कच्ची मिट्टी आहे आणि त्याला आकार देण्याचं काम हे शिक्षक करतात. त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा तसेच आहात. आपण असे ना 5वी वर्गाची विद्यार्थिनी तिच्याकडून जे आपल्याला शिकायला मिळतं ते नक्कीच शिकायला पाहिजे आणि नक्कीच घडायला पाहिजे. यानंतर वर्ग